brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सर असा एक कायम तुमच्यावरती आरोप होतो म्हणा किंवा तुमच्याबद्दल प्रचार तुमच्यावर केला आरोपच होतात. पुढे बोला. तुमच्यावर असा तुमच्याबाबत असा प्रचार केला जातो की मनसे कायम राजकीय भूमिका बदलत जातं प्रत्येक निवडणुकांमध्ये किंवा प्रत्येक प्रश्न असा लोकसभांमध्ये. आहे, कोण तर त्याच्यासाठीच की याचा तुम्हाला सर्वाधिक फटका बसतो का मतदानाच्या राजकारणात? सिंपल मला साधी गोष्ट सांगा. पहाटेचा शपथविधी कोणी केला? फडणवीस आणि ही अजितदादा. भूमिका तीच होती त्यांची. हो नाही, वेगवेगळी भूमिका होती. अजित पवारांवरती आरोप करणारे, बैलगाडी घेऊन पुरावे घेऊन जाणारे कोण होते? देवेंद्र फडणवीस आणि भाजप. आता फडणवीसांच्या बाजूला मंत्री म्हणून कोण बसले? उपमुख्यमंत्री अजितदादा आणि शिंदे. ह्या भूमिकेचं काय करायचं? मी तुम्हाला अशा 500 भूमिका सांगीन ज्या भाजपने बदलल्या, माणसांबद्दलच्या. नितीश कुमार बद्दल बदलल्या. शरद पवारांनी तर म्हणजे पायंडाच पाडला भूमिका बदलण्याचा. मी माझ्या कुठच्या तत्वापासून आजपर्यंत दूर झालो तर एवढं मला सांगा. मला माझी गोष्ट तू करणार आहेस? हा करतो बोललाय, हा चांगला आहे. ह्याने नाही करत, तू करणार आहे. माझे त्या तत्वांमध्ये काही फरक पडला का? मगाशी मी सांगितलं ना की मैत्री, पक्ष, या सगळ्या गोष्टी बाजूला सोडा. मी मराठीसाठी म्हणून किंवा हिंदी सक्तीची याच्यावरती मी उभा राहिलो ना. तिथे मी वैयक्तिक संबंध जपले का? कोणती भूमिका बदलली? आणि ह्यांनी आत्तापर्यंत जसं कपडे बदलावे तशा भूमिका ज्या बदललेल्या आहेत त्याचं काय करायचं? काही लोक आज इथून काँग्रेसमधनं भाजप म्हणजे त्यांचं काय करायचं? त्यांना तुम्ही कधी प्रश्न विचारत नाही. हे प्रश्न तुम्ही मला का विचारता? ते ज्यावेळेला पत्रकार परिषदेत समोर ज्यावेळेला येतात त्यावेळेला तुम्ही हे प्रश्न का नाही त्यांना विचारत? त्यांचं तर आता म्हणणं आहे की अजित पवारांनी सुद्धा सावरकर आणि या सगळ्या भूमिका पटवून घ्याव्यात. कोणी? अजित पवार आणि NCPने सुद्धा सावरकरांबद्दलची असेल किंवा हा, म्हणजे मी तुमच्या 70,000 कोटीच्या पटवून घेतो, तुम्ही सावरकर पटवून घ्या, या लेवलला ना. एकनाथ शिंदे तर त्याच्या पुढे असं म्हणतात की भाजप आणि शिवसेना ह्यांना कोणाला सावरकर समजलेत का हो? ह्यांनी किती सावरकर वाचलेत? मला एकदा जरा मला शंकाच आहे यांच्याबद्दल. म्हणजे सर्वात मोठं भांडण किंवा वाद हा मला असं वाटतं RSS आणि सावरकरांमधलाच होता ना. म्हणून तर हिंदू महासभेला बरोबर की नाही? हे आता कधीपासून सावरकरांबद्दल बोलायला लागले? म्हणजे ज्या काय ते सरसंघचालक गोळवलकर होते, त्या गोळवलकरांना जेलमध्ये टाकण्याचं काम कोणी केलं होतं? वल्लभभाई पटेल. RSSने वरती बंदी आणण्याचं काम कोणी केलं होतं? वल्लभभाई पटेल. त्यांचा पुतळा बांधलाय गुजरातमध्ये. हे खरं आहे का खोटं आहे? प्रश्न असा आहे, प्रत्येक वेळेला राजकीय सोयीने या सगळ्या गोष्टी भूमिका बदलत हे आजपर्यंत ही सगळी लोक मंडळी आली. आणि प्रश्न मला तुम्ही विचारताय